ज्या जिल्हाधिकाऱ्याची सही वापरली गेली ते जिल्हाधिकारी तेव्हा खुर्चीत अस्तित्वात नव्हते। मंडळी, तुम्ही आणि मी कल्पना देखील करू शकणार नाही एका सहीची किंमत तब्बल 43 कोटीच्या घरात असेल म्हणून। होय, ही गोष्ट आहे बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याची आणि त्यांनी केलेल्या भूसंपादन घोटाळ्याची, ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। आणि आता या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक देखील करण्यात आली। हा घोटाळा नेमका झाला तरी कसा? कोण होते या खेळामागचे खरे मास्टरमाइंड आणि चेहरे? 68 कोटीचा मोबदला अचानक 310 कोटीवर कसा पोहोचला? नेमकं प्रकरण काय? या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जन्मांतक मराठी। मंडळी, आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर बघा, बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर, जामखेड अहमदपूर, पाथर्डी परळी, पैठण पंढरपूर, शेगाव पंढरपूर, कल्याण विशाखापट्टणम, सुरत चेन्नई हे राष्ट्रीय महामार्ग येतात आणि गेलेत। आणि आता नव्याने शक्तिपीठ हा देखील महामार्ग जातोय। हे रस्ते महामार्ग आणि नगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं। त्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा असतो आणि तो दिलाही। मात्र काही खातेदारांना शासनाचा हा मोबदला मान्य नसतो। खातेदार नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे वाढीव मावेजासाठी अर्ज करतात। त्यावर जिल्हाधिकारी खातेदार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून सुनावणी करतात। त्यानंतर वाढीव मावेजाचे जे आदेश आहेत ते निघतात। पण बीडमध्ये इथेच खरा हा खेळ झाला। अविनाश पाठक हे 22 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी पदावरून बदली होऊन गेले। नवीन जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन रुजू झाले। पण 6 महिने उलटल्यानंतर अचानक जुन्या तारखेचे जे आदेश आहेत ते बाहेर पडू लागले। तारखा होत्या 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 मधल्या। आदेशावर नाव होतं अविनाश पाठक, त्यावर सहीही त्यांचीच। पण प्राथमिक तपासात जे आहे ते समोर आलं की आदेश बनावट आहेत। 154 प्रकरणामध्ये मूळ मोबदला होता 68 कोटी रुपये, तो थेट वाढवून करण्यात आला 310 कोटी 20 लाख रुपये, म्हणजे तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर झाल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आले। आणि यातून 73 कोटी 4 लाख रुपये प्रत्यक्ष खातेदारांच्या नावाने वाटले गेले। सगळ्यात धक्कादायक म्हणजे इतक्या मोठ्या व्यवहाराची कोणतीही अधिकृत नोंदवहीच उपलब्ध नव्हती। ना कुठली प्रक्रिया, ना कुठला अधिकृत आदेश। म्हणून असं वाटतंय की सरकारी यंत्रणेत कुणीतरी ही सिस्टीम हायजॅक केली होती का? आता या प्रकरणी महसूल विभागातील कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी असतील आणि वकील अशा तब्बल 10 जणांवर गुन्हे दाखल झाले। संजय हिंगे, त्र्यंबक पिंगळे, शेख अझर यांना अटक देखील झाली। काही वकिलांनी अटकेपासून दिलासा मिळवला, तर काही आरोपी अजून देखील या प्रकरणातले फरार आहेत। पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट पुढे आला, तो म्हणजे कॉल रेकॉर्डिंग। तपास यंत्रणेच्या हाती आरोपीच्या मोबाईलमधून हजारोच्या पेक्षा जास्त कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्या। त्यातील आवाजाचे नमुने, त्याचबरोबर सह्यांचे नमुने जे आहेत ते तपासले जात आहेत। आता प्रश्न फक्त हा पैशाचा नाही आहे मंडळी, तर हे संपूर्ण नेटवर्क कोण चालवत होतं असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रकरणाच्या सुरुवातीचा तपास जे आहे ते पोलीस उपअधीक्षक पूजा पवार करत होत्या। घोटाळ्यातील प्रत्येक बाजू त्या तपासून पाहत होत्या। तपास सुरू असतानाच त्या रजेवर गेल्या आणि त्यानंतर या प्रकरणाचा जो तपास आहे ते IPS वेंकटरमण यांच्याकडे सोपवण्यात आला। त्यांच्याकडे तपास येताच हालचालींना वेग आला आणि अखेर 7 मे 2026 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते पाठक, अविनाश पाठक यांची चौकशी सुरू केली आणि या चौकशी दरम्यान सह्या बनावट नसल्याचं उघडकीस आल्याचं
कळतंय आणि त्याच मुद्द्यावरून पाठक यांना लातूरमधून अटक देखील करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर जे आहेत ते म्हणाले की भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यातील 3 आरोपीचे दोष आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेत. आरोपीचे मोबाईल रेकॉर्डिंग असतील किंवा हस्ताक्षर तज्ज्ञांचा जो अहवाल आहे व इतर तांत्रिक तपास या पुराव्याच्या आधारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास जो आहे तो बीड पोलीस करत असल्याचं अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आदेश अविनाश पाठक यांनीच काढल्याचं असंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे जेव्हा ते बीड जिल्हाधिकारी पदावर नव्हते तेव्हा देखील ते बीड जिल्हाधिकारी म्हणून विविध आदेश जे आहेत त्यांच्या सह्यानिशी ते काढत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. पाठक यांना लातूरच्या न्यायालयात हजर करून त्यांची आता रवानगी जी आहे ते बीडला करण्यात आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार SITने आता बीड कोषागृह कार्यालयाकडे देखील मोर्चा आपला वळवल्याचं पाहायला मिळतं आहे. इतका मोठा निधी वितरित नेमका कसा झाला, मग तो सरकारी नियम डावलून कसा गेला, कोणी मंजुरी दिली आणि कोणी डोळेझाक केली, अशा या सगळ्याच बाजू आता तपासात पुढे येतील. अविनाश पाठक यांनी बीडमध्ये जवळपास मंडळी 15 वर्ष सेवा केलेली आहे. कारण त्यांनी बीडमध्ये तहसीलदार असेल, जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडचे जिल्हाधिकारी म्हणून असे अनेक पदं त्यांनी भूषवले आहेत. त्यामुळं त्यांचं बीड जिल्ह्यावर इतकं प्रेम नेमकं कशामुळं होतं या प्रकरणातून आपल्याला स्पष्टपणे जाणवत असेल. पाठक यांचा जो बीड जिल्ह्यातील कारभार नेहमीच ताटाखालच्या मांजरासारखा म्हणून राहिलेला आहे. एकेकाळी बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असलेला व्यक्ती आता स्वतःच कोर्टाच्या दारात उभा आहे. म्हणूनच म्हणतोत ना, कर्मा इज रिटर्न. नेमकं काय असतं या प्रकरणातून समजतं. यामागे आणखी मोठे मास्टर माइंड आहेत का? 73 कोटीचा हा खेळ नेमका कोणासाठी खेळला गेला? आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हा घोटाळा उघड झाला नसता तर शासनाचे आणखी 243 कोटी रुपये कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात गेले असते. बीडच्या या घोटाळ्याची चौकशी जशी जशी पुढं सरकल तसे तसे नवीन अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची देखील शक्यता आहे. आता अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते की म्हणूनच हा फक्त एक घोटाळा नाही तर संपूर्ण प्रशासनाला हादरवून टाकणारी सिस्टीमची एक स्टोरी आहे. पाठक यांनी ज्या ज्या पदावर बीडमध्ये काम केलं त्या सगळ्या पदाची चौकशी जर झाली मंडळी तर त्यांनी तिथल्या राजकारणांना हाताशी धरून अजून नेमके काय काय कारनामे केलेत, किती कोटी रुपये आपल्या घशात आणि इतरांच्या खिशात टाकलेत हे देखील तपासात पुढे येईल. बाकी तुम्हाला काय वाटतंय या प्रकरणाबद्दल तुम्ही आमच्या या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी जनमंत चॅनलला सबस्क्राईब करू शकता, फेसबुकला फॉलो करू शकता. धन्यवाद.